नमस्कार, जय भीम. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिनांक 3 सप्टेंबर 2023 रविवार. आजच्या पेपरमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना आज तुमच्यासमोर आम्ही प्रस्तुत करणार आहोत. बहुजन सौरभच्या आजच्या हेडलाईनमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा इश्यू आहे. अनेक ठिकाणी जालन्याची घटना आहे. धाराशिव या गावी एक मोठी घटना झाली. तिथे आंदोलन करणारे मराठा समाजातील अनेक युवक ह्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती इंजुरी झाल्या आणि तिथल्या मोठ्या लोकांवरती पांगवण्यात आलं आणि त्याची वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या पॉलिटिकली लोकांनी त्याचा निषेध केला की ज्यावेळेस हा मोर्चा शांत पद्धतीने सुरू होतं, त्यांचं प्रोसेशन सुरू होतं, त्यांच्या स्लोगन सुरू असताना उगीचच पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याच्यामागे काय भूमिका होती आणि त्यासाठी शरद पवारपासून सर्वच लोकांनी की त्याची चौकशी झाली पाहिजे की कोणी आदेश दिला होता. लाठीचार्जचा आदेश हा वरून यावा लागतो आणि त्यांनी सांगितलं की हा मुंबईवरून आदेश आला असेल, त्याच्याशिवाय ते काही शक्य नाही. आणि याच्या सर्व घटना, याचे सर्व प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. अनेक ठिकाणी जाळपोळ, रस्ता रोको अशा पूर्ण विदर्भ आणि खानदेश या भागात याच्या घटना पाहायला मिळाल्या आणि सर्वच ठिकाणी महाराष्ट्रभर त्याचे संकेत उमटलेले आहेत. विषय तुम्हाला माहिती आहे की हा मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा हा इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या ह्याच्यामुळे तो अडलेला आहे. 7 बेंचच्या जजेसनी सांगितलं की 50% हा कॅप राहील कुठल्याही रिझर्वेशनला, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त नेता येत नाही. आणि अशा ठिकाणी ऑलरेडी SC ST OBCनी हा 27%पेक्षा जास्त 27% OBCचं हे केलं की तो 50% रेशो तसाच कंप्लीट होतो आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं झालं तर कोणाचं ना कोणाचं कमी करायचं, त्यासाठी हे मधलं भांडण होतं. OBC समाजही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला. त्यांनी म्हटलं की आमचं रिझर्वेशन कमी करून तुम्ही मराठाला कसं काय देणार आहे. SC STच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे की ते कॉन्स्टिट्यूशनल त्याचं रिझर्वेशन आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही बाबीला अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा अभ्यास होऊन राहिलेला आहे. मागच्या वेळेस पार्लिमेंटमध्ये त्याच्यावरती एक ठराव झाला की आपण याची जी 50%ची जी लिमिट आहे ती आपण शिथिल करावी, जे काही स्टेटमध्ये शिथिल झालेली आहे आणि त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे. दिल्लीमध्ये भाजपाचं सरकार आहे. अशा ठिकाणी त्यावेळेस तर काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यांना काही स्टेटमध्ये त्यांना मान्यता दिली. पण आज इथे सरकार, शासन ही BJPचं आहे आणि दिल्लीतील सरकार BJPचं आहे. तर यांनी इथे कोणतंही बिल सँक्शन करून दिल्लीकडून सँक्शन करून घेण्याची गरज आहे, पण तसं होत नाही आहे. त्याच्यासाठी काही लोक रस्त्यावर उतरले, हा मोठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याच्यासाठी हे भांडण सुरू आहे. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना तर झाल्याच, पण चेतावणी आता संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यावरती पेटवण्याची हे काय संपूर्ण महाराष्ट्रात ह्याची ही चिनगारी पेटेल अशी एक लोकांना असं वाटते की येणाऱ्या दिवसात पुन्हा अजून ते आमचं जे आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाचा हा पुन्हा एक मोठा इश्यू बनेल पूर्ण महाराष्ट्रभरात. मुंबईच्या आदेशाचे आंदोलकांवर लाठीमार. शरद पवार मुंबईच्या आदेशाने जे काही आदेश जे कोणी दिले असतील तर ते त्यांचा सरळ इशारा होम मिनिस्टरवरती आहे आणि सध्याचे होम मिनिस्टर कोण आहे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, हा महत्त्वाचा इश्यू शरद पवार यांनी सांगितलेला आहे. इव्हन शरद पवारांच्याही याच्या गाड्याच्या ताफ्यावरती एक हल्ला करण्यात आला, पण सुदैवानं कोणाचे काही नुकसान झालं नाही अशी ती घटना पहिल्या पानावरती आम्ही घेतलेली आहे. आज त्याच्याच खाली आमची एक दुसरी घटना आज आम्ही घेतलेली आहे, एक दुसरी बातमी आहे. आदित्य 1ची सूर्याकडे यशस्वी झेप.
कालच्या परवाच्या आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला याच्याबद्दल इस्रोचं चाललेला हा कार्यक्रम याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि पहिल्या याच्यात इस्रोकडे त्यांनी पाठवून त्याचा तपास घेणं सुरू आहे की कुठपर्यंत जाते, तिथलं तापमान कसं काय, अनेक गोष्टीचा त्याला सराव किंवा त्याला शास्त्रज्ञांना अनेक गोष्टी कळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ती पण बातमी आज आम्ही त्याच्यावरती लावलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवलेली आहे. ती कमिटीचा उद्देश एकच आहे की आपण वन व्होट आणि वन स्टेट किंवा ऑल ओव्हर म्हणजे लोकसभेचे इलेक्शन आणि राज्यसभे आणि विधानसभेचे इलेक्शन एकाच वेळेस घ्यायचे की काय, हा त्याच्यातला महत्त्वाचा सूर आहे. आणि BJPनी ही खेळी कशासाठी केली हे सांगणं अनेक लोकांचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मत असं आहे की याच्यात काहीतरी मोठी खेळी होईल. काही लोकांनी असंही भाकीत केलेलं आहे की ही BJPची खेळी ही त्यांच्याच अंगलट येणारी खेळी आहे. कारण इंडियाने अनाऊन्स केलं की आज आम्ही उद्या जरी तुमचं इलेक्शन जरी झालं तरी आज आम्ही सक्षम आहोत आणि उद्या जरी इलेक्शन झालं तरी आम्हीच इलेक्शन जिंकू, अशी इंडिया या गटाने आपली भूमिका मांडलेली आहे. आज हे बघायला मिळते की कालच्या आम्ही व्हिडिओमध्ये ते पुन्हा सांगितलं की BJPला थोडासा धक्का बसला की समजा जर असं झालं आणि एकामागे एक जर अडाणीच्या सर्व फाईल ओपन व्हायला लागल्या तर जनमत बहुधा BJPच्या विरुद्ध जाईल आणि जर BJPच्या विरुद्ध जर गेलं तर त्यांना मोठी हार होण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे आणि ती कशी टाळावी या पद्धतीने BJP सातत्यानं प्रयत्न करत आहे. हीच एक महत्त्वाची बातमी आम्ही त्याच्यासाठी लावलेली आहे. अनेक लोकांना जे पुरोगामी विचाराचे लोक आहेत आणि पुरोगामी विचारामध्ये स्पेशली माओवादी लोक आहेत ते त्यांना स्वतंत्र विचार करण्याची एक शैली आहे, ते कोणाला घाबरत नाही. त्या लोकांचे काही लोकांना आता हे गौतम नवलखिया यांना नजरकत देत ठेवलेले आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस याचिका दाखल करण्यात आली, बेल ॲप्लिकेशन्स होती, त्याच्यामध्ये त्यांना विचारलं की बाबा याच्यामागे काय असं एवढं आहे की त्याला हा चुकीचा पावंडा आहे की एखाद्याकडे जर तुम्ही नजरकैद ठेवायचं म्हणजे एखाद्याच्या घरात घुसून तुम्ही त्याला बंद करून किंवा त्याच्या सर्व सराउंडिंगमध्ये त्याच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजवरती तुमचं हे करावं म्हणजे त्याचे जे काही राईट्स आहेत फंडामेंटल राईट्स हे पूर्णपणे तुम्ही हिसकावून घेणं हे बरोबर आहे, हा चुकीचा पायंडा आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे ती बातमी आम्ही पुढे लावलेली आहे. आज त्याच्यात पाठोपाठ आम्ही खाली बॉटम लाईनला राजस्थानमध्ये विवाहितेची पती आणि सासरकडून नग्न धिंड एक फार सामाजिक बातमी आहे. जरी ही बातमी आम्ही अशा बातम्या लावायला टाळतो परंतु ते सत्य आहे. कारण त्याच्यामध्ये असं आहे की ती पत्नी जी आहे ती लग्नानंतर कोणत्या तरी परपुरुषांसोबत ती राहत होती आणि त्याच्यानंतर परत तिला सासरी बोलवलं आणि तिची सासू आणि तिच्या नवऱ्याने तिची धिंड घातली. जरी ते काय असेल परंतु कोणत्याही माणसाला पनिशमेंट करण्याची अधिकार हे काही कोणाला दिलेलं नाही, त्याच्या सासरच्या लोकांना दिलेलं नाही किंवा तिच्या पतीला दिलेलं नाही. जे काय असेल तर त्याची प्रॉपर एक पद्धत आहे, डायव्हर्स आहे, अनेक गोष्टी आहे, ॲडल्टरीचे क्लेम्स आहेत, अनेक गोष्टी आहेत. परंतु तिथे एखाद्या स्त्रीची नग्न धिंड घालणं आणि तिला पूर्ण जलील करणं ही काही राज्यघटना त्याला अलाव करत नाही. त्याच्यामुळे सर्व पूर्ण यंत्रणा आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की याच्यात काय झालेलं आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना तुम्ही ताबडतोब ताब्यात घ्या, अशा पद्धतीची ती बातमी आहे. आज आपण बघूया 4 वरती आम्ही काय लिहिलेलं आहे. गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्यावा. मराठा आरक्षणाच्या संबंधात अनेक लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरती आज मोठी एक बातमी म्हणजे अनेक लोकांनी गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या अशी ती बातमी आहे. त्याच्यामुळे एक जाणण्याची ही कल्पना आहे. मी त्याच्या आधीच सांगितलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखविले काळे झेंडे. अनेक ठिकाणी जे कुठेतरी मोर्चात कार्यकर्ते होते त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांना निषेध केला. त्याच्याच खाली आज आम्ही त्याच्या बाजूला यवतमाळात मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे पुतळे जाळले.
म्हणजे सर्व पूर्ण महाराष्ट्रभरच आज निषेध सुरू आहे, तर त्याच्यामुळे अशा घटना होणारच आहेत. तसंच आज अकोला नांदेड महामार्गावरती आंदोलकांची घोषणाबाजी व त्यांनी रस्ता जाम केल्याचंही आज आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्याच खाली हत्या प्रकरणातील आरोपी आत्महत्येसाठी झाडावर चढला, तब्बल 2 तास अख्खे पोलीस प्रशासन वेठीस, ही एक बातमी भंडाऱ्याची आहे, ती आम्ही त्याच्या खाली लावलेली आहे. त्याच्याच बाजूला लोकशाही संविधान बचाव परिषद आज मी कालच्या त्याच्यामध्ये आमच्या जाहिरातीत एक मोठी बातमी होती, एक जाहिरात होती आणि त्याच्यात आज एक लोकशाही बचाव एक मोठं संमेलन सुरू आहे नागपुरात हिंदी मोर भवनमध्ये. तिथे आमची आज दुपारीच आमची भेट झालेली आहे आणि तिच्यात अख्ख्या महाराष्ट्रातले ऑल इंडियाचे मोठे दिग्गज लोक आलेत आणि त्यांनी याच्यातून कशा पद्धतीने यावेळेस आपला साधारण मतदारांनी कशा पद्धतीने आपला मतदाराचा हक्क बजावावा आणि या BJPला कसं आपल्याला खाली पाडता येईल किंवा खाली ओढता येईल अशा पद्धतीची भूमिका सर्वजणांनी ते आपापल्या पद्धतीने मांडत आहेत. आणि आज आमची तिथे हजेरी लावलेली आहे. राजकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रिया सुरू. आज जिथे आता जेवढे शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रम होते त्याच्यावरती आता प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ढोरे यांचा एक सत्कार, ती एक छोटीशी बातमी आम्ही लावलेली आहे. संविधान प्रतिनिधिक कविता संग्रहालयाकरिता कविता पाठवा असा ती एक बातमी आमच्या बाजूलाच आहे. ओगावा यांना भावपूर्व श्रद्धांजली एक कामठीची बातमी आहे. ज्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आमची मॅडम ओगावा हिने जो आता आमच्या ताईंनी तिथे मोठं विहार जे बांधलेलं आहे त्याच्यात महत्त्वाचं जे योगदान आहे ते ओगावा मॅडमचं आहे आणि कामठीला तिथे श्रद्धाळू लोक जात असतात. आज तिचा भावपूर्ण आदरांजलीचा एक कार्यक्रम झाला, ती बातमी आज आम्ही पुन्हा लावलेली आहे. त्याच्याच खाली मराठा आंदोलकावर झालेल्या लाठी हल्ल्यासाठी सरकार जबाबदार, संभाजी ब्रिगेड प्रवक्ते प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांचा आरोप. महत्त्वाची बातमी आहे की त्यांनी सांगितलं की याच्यामागे BJPचा मोठा हात आहे आणि त्यांच्याच इशाऱ्याने हे सर्व झालेलं आहे आणि घडत आहे. त्याच्यामुळे ती बातमी आज अत्यंत महत्त्वाची आहे. उद्योगशील उद्योजक आणि स्वावलंबी बना बबनराव तायवडे हे धर्मटे नॅशनल कॉलेजचे अनेक वर्ष प्राचार्य राहिलेले आहेत आणि अनेक OBCच्या विद्यार्थ्यांना त्या वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. ते स्वतः एक चांगले उद्योजक आहेत आणि त्यांच्या वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. त्या अर्थानं अनेक OBCच्या विद्यार्थ्यांना त्याचा तो लाभ कसा घेता येईल या संबंधातली ती बातमी आहे. निश्चितच ती पण नवीन मुलांनी वाचावी. आज पान 2 आपण बघू, रविवार असल्यामुळे अग्रलेख नाही, परंतु आज आमचे मित्र भास्कर भोजने यांचा एक मोठा लेख आम्ही घेतलेला आहे. इंडिया आघाडीला संविधान वाचवायचे आहे की घराणेशाही. थोडंसं टीकात्मकही आहे, परंतु ठीक आहे, काही लोकांनी आपापले विचार मांडण्याची सर्वांना प्रक्रिया आहे. त्यांनी काही ठिकाणी इंडियालाही थोडे चिमटे घेत अनेक लोकांना तिथे काही घराणेशाही तर नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक लोकांचे त्यांचे रेफरन्सेस दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा एक घराणेशाहीचाच तर एक उपक्रम तर नाही अशा पद्धतीचा टोमणा मारलेला आहे. तरी तोही एक चांगला एक लेख तुमच्या सर्वांसाठी वाचण्यासाठी आहे. एक दुसरा आमचे अशोक सरस्वती बोधी आज यांनी आवळा देऊन भोपळा देणे आत्मघातक कृती ही भाजपाची आत्मघातक कृती आहे आणि हा 32वा लेख आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे RSS आणि यांनी कशा पद्धतीने तुम्हा लोकांना लोकशाहीला कसं बदनाम केलेलं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला इलेक्शन आलं की आता 200 रुपये पुन्हा सिलेंडर कमी, वेगवेगळ्या पद्धतीचे आमेज दाखवून इथले मोठमोठाले जे ग्रामीण लीडर असतात त्या लोकांना पुन्हा आपल्याकडे कसं जवळ करून घेता येईल आणि मतदारांना कसं इन्फ्लुएन्स करता येईल त्याच्यासाठी यांचा कसा डाव असतो याचं चांगलं विश्लेषण आमचे मित्र अशोक सरस्वती यांनी केलेलं आहे. तो एक वाचनीय लेख आहे. आज त्याच्याच खाली देवेंद्र शिवाय देश आणि राज्य चालेल का नाही, ही टीना फॅक्टरी आहे का, असा डॉक्टर सुभाष देसाई यांचा हा लेख आहे आणि त्यांनी अनेक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये ज्यावेळेस पंतप्रधान नेहरू गेले
नंतर इंदिरा गांधी, त्याच्यासमोर अनेक लोकांसमोर प्रश्न आला की बाबा याच्यानंतरचा देश काय किंवा मोदीनंतर आपला देश कोण चालवेल, अशा पद्धतीच्या अनेक घटना आणि त्याच्यावरती चांगलं विश्लेषण करण्याचा डॉक्टर सुभाष देसाई यांचा प्रयत्न आहे. एक सुंदरशी गोष्ट बहुजन सौरभच्या याच्यानी एक गाढवांचा मेंदू, एक चांगली मी वाचतानाही बरंच हसण्यासारखे एक जंगलातली गोष्ट आहे. एक कोल्हा असतो, वाघ त्याला सांगतो, कोल्हा ज्यावेळेस त्याला पकडतो तो म्हणतो की मी तुझ्यासाठी एक चांगला एक गाढव आणतो आहे, जो चांगला त्याच्याशी तुम्हाला खाण्यामध्येही तुला इंटरेस्ट येईल. त्याच्यामुळे तो एका गाढवाला सांगतो की गाढव, तुला आज हा जो आमचा सिंह आहे तो तुला जंगलाचा राजा बनवणार आहे, त्यासाठी तू ये आणि तू जर उद्या जंगलातला राजा झाला तर तू किती पराक्रमी होशील याची तुला जाणीव नाही, म्हणून तू माझ्याकडे चल. तो त्याला घेऊन येतो आणि जो त्याच्या मागे धावून त्याची कानं आणि पूर्ण कापतो. तर तो पळत पळत सावधगिरीने तो पळून चालला जातो. त्याच्यानंतर तो गेल्यानंतर त्याच्या सिंहाच्या हातात काही सापडत नाही. पुन्हा कोल्हा त्याच्याकडे जातो, अरे तो तुला मुकुट घालायचं होतं त्याला आणि त्याच्यामुळे तुझे ते कान कापलं त्याच्यासाठी गरजेचं होतं, त्याच्यामुळे तुला त्याच्याकडे चालणं, पुन्हा तू त्याला उगीचच घाबरला, असं काही घाबरू नकोस, पुन्हा चल. मग पुन्हा त्याला म्हणवतो आणि पुन्हा घेऊन जातो. तर मोठा सावधगिरीने आपला गाढव जात जातो. परंतु त्यावेळेस सिंहाला असं वाटते की आपण त्याच्यावरती अटॅक हा मागून केला पाहिजे आणि मागून तो अटॅक करतो आणि त्याची शेपटी खातो. पुन्हा तो गाढव सावध असतो, त्याच्यामुळे तो पळून जातो आणि त्याच्या हातात सापडत नाही. पुन्हा कोल्हा त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो, अरे तुला त्या गादीवर बसवायचं आहे, त्याच्यासाठी तुझी शेपटी जर गेली तरी तुला काही हे नाही आहे. ते सिंहाने तुला ती शेपटी याच्यासाठी कापली आहे की तुला कमीत कमी त्या सिंहासनावरती चांगलं बसवता येईल. अच्छा, तर तो पुन्हा असं म्हणतो, असा कोल्होबा. मग पुन्हा तो कोल्होबासोबत जातो आणि नंतर तो त्याचा बळी घेतो. कालांतराने त्याच्यानंतर मग तो कोल्ह्याला म्हणतो की याची त्याचा स्किन काढून टाक पूर्ण. आणि त्याच्यानंतर स्किन काढून मग तो म्हणतो की तू आता याच्यातलं सर्व जे आहे तू वेगळा त्याचा मेंदू आणि त्याच्यात गुर्दा आणि जे काही आतले ऑर्गन्स आहेत ते मला पहिले काढून दे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस सिंह पाहतो की त्याच्यामधला ब्रेन नाही आहे, त्याचा मेंदू गायब आहे, तर तो काय म्हणतो की कोल्हा हुशार असतो, कोल्हा हुशार, आणि तो कोल्हा त्याला ते सांगतो की सिंह महाराज की त्या माणसाचा मेंदूच नव्हता, त्याला जर मेंदू असता तर तो दोनदा तुमच्याकडे आला नसता. आणि सिंहाला वाटते की हा बाबा कोल्ह्याने जे सांगितलेलं आहे ते खरं असेल, तो तिसऱ्यांदा आपल्याकडे आला म्हणजे निश्चितच त्याच्याकडे मेंदू नव्हता. हीच घटना RSSच्या सोबत त्यांनी ते लिंक केलेली आहे. आणि आमचा OBC समाज कशा मोठ्या पद्धतीने या कोल्ह्याच्या याच्यामध्ये जाळ्यात फसतो आणि पुन्हा पुन्हा त्या सिंहाकडे जातो आणि एक दिवस त्याच्यासोबत तो आपला बळी पडतो. अशा पद्धतीची ती गोष्ट आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही नेहमी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात बहुजन सौरभमध्ये सातत्यानं. ते तुम्ही जर वाचत राहिलात तर तुम्हाला आनंद येईल. आज त्याच्याच खालची आमची गोष्ट आहे, कार्यकर्ता सन्मान दिनाचे महत्त्व काय. 3 सप्टेंबर रोजी कार्यकर्ता दिवस म्हणून आपण पूर्ण भारतभर आपण त्याला हे करतो. कुठलीही संघटना असो त्याच्यामागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथले कार्यकर्ते. विदाऊट कार्यकर्ते, जर कार्यकर्ते कुठल्याही संघटनेत नसतील तर ती संघटना कधीच चालू शकत नाही. ज्यावेळेस भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तर त्यांच्याही समोर मोठा प्रश्न आला की हा धम्म मी लोकांना कसा सांगू. मग पहिल्यांदा त्यांना 5 ब्राह्मण दिसले त्याच्यासोबत जे आधी होते आणि त्यांच्या मार्फत मग हळूहळू करत बुद्ध धम्म हा संपूर्ण जगभर पसरला. तर कोणत्याही घटनेला जोपर्यंत त्याचे कार्यकर्ते नसतात, त्याच्यासाठी चांगले सहयोगी नसतात, तोपर्यंत कोणतीही बातमी किंवा कुठलाही विचार पसरवणं अवघड असते. हीच बातमी घेऊन आज 3 सप्टेंबरचा हा महत्त्वाचा दिवस आज आम्ही त्याला समजतो. आज आमचे प्रेमकुमार बोके हे सातत्यानं लिहित असतात. त्यांनी आज त्याच्यावरती चांगला लेख लिहिलेला आहे, तो वाचनीय आहे. तुम्ही सर्वांना मी पुन्हा विनंती करेल की तो लेख निश्चित वाचावा. त्याच्याच बाजूला सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आज पाहूया आपण पान 3 वरती आज आम्ही कोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँकेची यशस्वी वाटचाल. अनेक ठिकाणी आमच्या लोकांवरती एक हे लागलं होतं की आंबेडकरी लोक हे कुठल्याही धंद्यामध्ये ते मात्र सक्सेस राहू शकणार नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी बँक आहे ती मात्र आज जवळपास 36 वर्ष झाले आज त्याला.
आणि 36 वर्षापासून आपला जो कामकाज करतायत, आज त्याच्या ऑलरेडी 3 बँका महत्त्वाच्या नागपुरात होत्या आणि मागच्या महिन्यातच त्यांनी पुन्हा नवीन 2 बँका पुन्हा उघडलेल्या आहेत. अशा एकूण 5 बँका झालेल्या आहेत. आज त्यांची तब्येत अत्यंत सुंदर आहे, चांगली आहे. कारण ते मोठे लोननी जे असले त्याला फार बारकाईने त्याचा अभ्यास करूनच देत असतात. जरी बँकेत त्याचे लोनी जास्त नसले तरी चालेल, परंतु डुबवे लोनी नको. जी आज अवस्था पूर्ण देशभर नॅशनलाइज बँकेची झालेली आहे आणि ज्या राजकारणी लोकांचा त्याच्यामध्ये जो इंटरफेरन्स आहे त्याच्यामुळे आज सर्व बँकांची अवस्था फार खराब झालेली आहे. परंतु पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँकेची यशस्वी वाटचाल आज झालेली आहे आणि त्याचे सर्वात पहिले त्यांचे संयोजक जे होते ते वाको गानार होते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते अनेक वर्ष राहिले. त्याच्यानंतर गुलाबराव वानकर त्यांनी हा पूर्णच्या पूर्ण भार सांभाळला आणि त्याच्यानंतर आज गुलाबराव वानकर हे आता सध्याचे हे आहेत. जानराव गजिबे त्याच्या आधी संस्थापक होते आणि त्याच्यानंतर मग आता गुलाबराव वानकर आणि अनेक लोक त्याच्यासोबत जुडलेले आहेत आणि अत्यंत त्यांनी चांगली एक बँक, अनेक प्रायव्हेट बँका मधल्या पिरियडमध्ये ह्या सर्वच्या सर्व RBIच्या डायरेक्शन्सच्या याच्यानी न चालण्यामुळे त्या बंद करण्यात आल्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँक ही मात्र सातत्याने आपला यश दाखवत आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही त्याच्यात लिहिलेली आहे. त्यांचे चिरंजीव आज त्यांच्या सर्वांची आज आमच्या भेटी झाल्या. आज आम्ही तिथे आपली हजेरी लावली कारण आम्ही लोकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँकेचे सदस्य आहोत. तर अशा पद्धतीचा आमची तिथे एक हजेरी लावली आहे. त्याच्याच बाजूला म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून सून असते. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज सागर रामभाऊ तायडे यांचा हा लेख आहे आणि त्याच्यात अनेक चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्यांनी की मुलगी तर तुमच्या घरी तुम्हाला निघून चालली जाते, मुलगा आपापल्या पद्धतीने तो आपल्या बायकोच्या ह्याच्यात असतो आणि जे कोणी काही तुमचं देखभाल करणारे असते तर ती त्याची बायको असते, तुमची सून असते. त्याच्यामुळे सुनेचा किती मोठा रोल असतो त्याच्यात, हे त्याच्यात या कथेतनं त्यानं मला मांडलेलं आहे. अत्यंत चांगली याची बातमी आहे. त्याच्यानंतर आज त्याच्या खाली बघूया बंदी येण्यापूर्वी हे पुस्तक साऱ्यांनी वाचायला पाहिजे. एक महात्मा गांधींवरती ते एक पुस्तक आहे आणि त्याच्यावरच्या अनेक बाबींचं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने महात्मा गांधीचा खून झाला आणि ज्या ज्या गोष्टी होत्या असं त्याच्याहीबद्दलचं अनेक विश्लेषण त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे. ते पुरुषोत्तम आवारे पाटील यांचा तो लेख आहे आणि जे छापलेलं आहे ते फ्रीडम प्रकाशनच्या मार्फत ते पुस्तक छापण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात ते लिहिलं की बंदी येण्यापूर्वी हे पुस्तक साऱ्यांनी वाचावं आणि त्यांना प्रकाशनांना अशी भीती वाटते की बहुधा या पुस्तकावर आज न उद्या बंदी येईल. त्याच्यासाठी तुम्हा सर्व लोकांना एक आव्हान केलेलं आहे की ते पुस्तक जेव्हा जसं होईल त्याची दुसरी आवृत्ती निघालेली आहे तरी तुम्हा सर्व लोकांना पुन्हा विनंती आहे की ते पुस्तक जेवढ्या लवकर वाचता आलं तेवढ्या लवकर तुम्ही वाचा. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आमची निशा खापरे आमच्या डायरेक्टर आहेत, अत्यंत चांगलं लिखाण करतात. त्यांनी अहंकार हा किती तुम्हाला खाऊन टाकतो, तुमच्या पूर्ण आयुष्याची बर्बादी कशी करतो याच्यात त्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. अनेक उदाहरणं त्यांनी देऊन इगो हा कसा किती तुम्हाला तुमचं नुकसान करेल आणि तुम्ही कुठल्या थरावर तो तुम्हाला घेऊन जाईल याच्याबद्दलचं अनेक ठिकाणचे पैलू त्यांनी मांडलेले आहे. बुद्धिझममध्ये इगोला अत्यंत म्हणजे बुद्धांनी इगोवरती कसा कंट्रोल करावा याच्याचवरती पूर्णच्या पूर्ण त्यांचं बुद्धाचं जे फिलॉसॉफी जी आहे ती माइंडवरतीच आहे आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या माइंडला आपल्या मनाला जोपर्यंत तुम्ही चांगलं जोपासत नाही, तंदुरुस्त करत नाही, तोपर्यंत तुमचा पुढचा प्रवास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. अशा पद्धतीने आज आम्ही त्याच्याच खाली आज आम्ही कविता काव्य फुले म्हणून एक आमचे भीमराव गायकवाड यांचं एक कॉलम असतो. आजच्या याच्यामधल्या महत्त्वाच्या कविता आहेत. आदिवासी आहे टार्गेट, त्याची आज डॉक्टर वामन शेळमाके यांच्या काही कविता आहेत. लिंगपिसाट झुंडीतील पुरुष असा एक प्रतिभा अहिरे यांच्या कविता आहेत. त्याच्यानंतर भाडेकरू शारदा या माया वासनिक गेडाम यांच्या काही कविता आहेत. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं चांगल्या पद्धतीने रंगवलेले आहेत. आज रविवार आहे, आज तुम्ही तो निश्चितच त्या पेपरला तुम्ही जतन करा.
अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्या पेपरला एक रद्दीच्या ह्याच्यात जात नाही, तो प्रिझर्व करतात लोकांनी आणि रेफरन्ससाठी आमचा पुस्तक वापरला जातो. PWD कॉलेजमध्ये आमच्या त्या लायब्ररीमध्ये बहुजन सौरभचे अनेक सर्व अंक उपलब्ध आहेत. किंवा ज्या लोकांना जर तुम्हाला क्रमशः जर बहुजन सौरभचे पेपर पाहिजे असतील तरी आमच्याकडे त्याचे उपलब्ध आहेत. त्यासाठी निश्चितच मला असं वाटते की बहुजन सौरभ तुम्ही सातत्यानं वाचा आणि लोकांनाही सांगा की सर्वात चांगल्यात वाचनीय पेपर हाच एक आहे. कारण बहुजनांचा, दलितांचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा, बुद्धाच्या अनुयायांचा, फुलेशाह आंबेडकरांच्या अनुयायाचा हा एकमेव पेपर आहे. आणि तो जर पेपर तुम्ही जर वाचला नाही तर तुम्हाला बाकीचे जे बिझनेसमॅन्स आहेत आणि जे तुम्हाला काहीच देणार नाहीत, ते फक्त तुमचा वेळ पास करतील आणि वाटेल तशा बातम्या आणि ॲडव्हर्टाईजमेंटशिवाय त्याच्याजवळ काहीच दुसरं नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एक विनंती करेल की बहुजन सौरभला तुम्ही जास्तीत जास्त वाढवण्यासाठी जे काही तुम्हाला करता आलं तरी ते तुम्ही करावं, एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.